यामध्ये POP तर नाहीच आहे, पण POP सारखाच आपण थोडासा असा क्ले टाईप बनवणार आपण. तर या प्रकारचे आपल्याला डिझाईन आहे, तर आपण थोडासा याला 3D लुकमध्ये करणार आहोत. आपण गम घेणार आणि गममध्ये थोडासा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून आपण थोडासा POP टाईप बनवायचा प्रयत्न करू. तर कसं काय मित्रांनो, आयो तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघता, त्याचं नाव आहे नित्यरंग. तर मित्रांनो, आजचा व्लॉग एकदम स्पेशल असणार आहे, कारण की आज आपण कुठं फिरायला जाणार नाही आहे, कुठं बाहेर जाणार नाही आहे, आज आपण घरीच शूट करणार आहोत. मित्रांनो, आजचा व्लॉग काढण्याचा विषय असा कारण आहे, जे आता आपले बाप्पा येणार आहेत, जेमतेम आता आजचा दिवस पकडून जेमतेम 25 दिवस बाकी आहेत. तर आता कसं आहे, शेड्यूल आता थोडासा बिझी असणार आहे, कारण की आता आपले मुंबईचे आगमन पण आता उद्यापासून सुरू होणार आहे. तर मित्रांनो, आता आपण हळूहळू करून थोडासा आपल्या मखरेकडे जाणार आहोत. आता आपण मेन म्हणजे या व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असाच आहे का आपल्याला आता मखर, आपण बाप्पाची मखर बनवणार आहोत यावर्षीची. तर हा त्याचाच ब्लॉग या. तर बघू शकता यावर्षी जी आपली डिझाईन आहे, डिझाईन तुम्हाला दिसत असेल, तर या प्रकाराची आपल्याला डिझाईन आहे. तर म्हणजे ही जी साईज आहे ही आपली सगळी फ्रेम आहे, आणि फ्रेमच्या बाजूला आपण यावर्षी मेन म्हणजे असं पंढरपूरचा आपण असा लुक करणार आहोत. म्हणजे आपला पांडुरंग, इथं मध्येच आपला पांडुरंग आहे, इथं एक साईडला आपल्याला बघायला भेटणार आहे माऊली म्हणजे आपली स्त्री, या साईडला पुरुष जे हातामध्ये झेंडा घेतलेला, आणि जी स्त्री असं त्याच्या डोक्यावर आपल्याला आपली तुलस बघायला भेटते. तर मित्रांनो, या अशा प्रकारची आपली यावर्षीची थीम आहे, तुम्ही बघू शकता. तर ब्लॉगमध्ये नवीन असाल तर आताच लाईक करा, सबस्क्राईब करा. तर गणपती बाप्पा मोरया. तर सुरू करूया. तर मित्रांनो, आता आपल्याकडे थर्मोकॉल आहे, तर आपण थर्मोकॉल मस्तपैकी आता आधी थर्मोकॉल जॉईंट करू, नंतर त्याच्यावरती आपण तो कॅरेक्टर आहे ड्रॉ करू. तर मित्रांनो, आता आपला कॅरेक्टर ऑलमोस्ट रेडी झाला. तुम्ही बघू शकता आपला कॅरेक्टर जो वारकरी आपण बनवला तो कॅरेक्टर आपला बनवलेला आहे. तर आपण याला ना आता मस्तपैकी थोडा युनिक स्टाईलमध्ये आपण थोडासा याला 3D लुकमध्ये करणार आहोत. म्हणजे आपण तुम्ही कदाचित बघितलं नसेल टेक्निक, मी पण असा यूट्यूबमध्येच बघितलेला आहे, म्हणजे की रेअर कंडिशनमध्ये एक व्हिडिओ भेटली मला. तर आपण ना हे जो कॉटन आहे, हा कॉटन आपण याच्यावरती स्टिक करणार. तर तुम्हाला मी दाखवतो हा मी कसं करणार आहे. तर आतापर्यंत चॅनल लाईक नसेल केला तर लाईक करा, सबस्क्राईब पण करून ठेवा. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो ही ट्रिक तुम्ही पण यूज करू शकता. तुम्हाला दाखवतो मी ट्रिक काय. तर मित्रांनो, आता आपण घेतलेलं आहे ग्ल्यू आणि थोडंसं एकदम म्हणजे थोडंसं इंचीवर पाणी टाकले, जास्त मग पाणी नाही टाकायचा. तो पाणी घेतला आहे. आता तर पाणी आणि थोडासा गम मिक्स केलं आहे मी, म्हणजे जास्त गम घेतला आहे, म्हणजे 90% गम आणि 10% फक्त पाणी घेतलं आहे. आता योच गम आपण पूर्ण बॉडीला लावणार, आणि नंतर मग आपण तो सुकाच्या आधी आपण तो डायरेक्ट जो कापड आहे ना तो आपण डायरेक्ट स्टिक करायला घेणार आपण. आणि तर मित्रांनो, आता आपला गम वगैरे सगळं लावून झालेलं आहे. मित्रांनो, आता आपला सगळा कॅरेक्टर असं लावून झालेला बघू शकता तुम्ही, कसलं असं स्टिक झालेलं आहे एकदम असं प्रॉपर, म्हणजे आपलं कापडच आहे. बघू शकता आपण असं मागणं असं कट वगैरे केलेलं आहे पूर्ण. तर आता आपण याला हे अशी युनिक टेक्निक वापरणार आहोत. आपण आता यूज करणार आहोत टिश्यू पेपर, आणि टिश्यू पेपरमध्ये आपण काय करू, अशी लेअरिंग देणार आहोत. म्हणजे तो असा थोडासा असं ते वाटला म्हणजे कपडा हवेमध्ये उडते वगैरे, आपण त्या हिशोबाने आपण करणार होता. तर मस्तपैकी आता बघत राहा. तर मित्रांनो, आता आपण टिश्यू पेपर घेतलेला आहे. आता टिश्यू पेपर आपण काय करू, थोडासा पाणी घेऊ कसं एकदम. आता आपण करू, आपल्याकडे टिश्यू पेपर आहे, तर आपण टिश्यू पेपर आधी असायला मस्तपैकी डीप करू, असं
असा प्रॉपर असा जर मसाला उचलला ना तर असा मिचडू आपण, नंतर मग आपण असे साईडला आपण असं लावत जाऊ. असा केलेला आहे थोडासा 3D लुक तुम्ही बघू शकता. असं त्याचं लेअरिंग वगैरे केलेलं आहे मी टिश्यू पेपरने. आपण जो काम करू सगळं टिश्यू पेपरने करतो, POP वगैरे काही यूज नाही केला. तर बघू शकता मस्तपैकी आपल्या अशी लेअरिंग चढलेली बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आपली लेअरिंग आहे, सगळं टिश्यू पेपर आहे बघा, साईडला सगळं टिश्यू पेपर. आता हे बघा मस्तपैकी असं वाटतं की कपडा आता याच्यामध्ये हात वगैरे याचं मस्तपैकी वाटतं की कपडा वगैरे घातला आहे. आता आपण शर्टकडे बोलूया. आता शर्ट पण आपण मस्तपैकी बनवू. आज आपलं टार्गेट आहे की आपण पूर्ण कपडा बनवायचा, नंतर फेसकडं आपण नंतर जाऊ. मित्रांनो, आता जो आपला जो आयडिया होता म्हणजे तो आपण थोडासा चेंज केला आहे, कारण की जो टिश्यू पेपर होता ना, जसं की तुम्ही बघितलेला टाइमलॅप्समध्ये, तर तो टिश्यू पेपर आहे ना, म्हणजे तो वर्क केला आहे, ती आयडिया तर वर्क झालेली आहे, पण सीन असं आहे की मला जसं पाहिजे ना तसा तो त्याला स्ट्रक्चर वगैरे आलेलं नाही आहे. तर आपण अजून एक टेक्निक यूज करणार आहोत. पण त्या टेक्निकमध्ये आपण काय करणार, याला 3D मॉडेल आपल्याला बनवायचं. आपलं टार्गेट काय 3D मॉडेल बनवायचं. तर आपण त्या 3D मॉडेलकडेच जाणार आहोत. तर आपण काय करणार माहिती आहे, आपण गम घेणार आणि गममध्ये थोडासा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून आपण थोडासा POP टाईप बनवायचा प्रयत्न करू. तर मी तुम्हाला दाखवतो, ते POP तर नाहीच आहे, पण POP सारखाच आपण थोडासा असा क्ले टाईप बनवणार आपण, आणि नंतर मग आपण याच्यामध्ये थोडासा लावणार. आता आपल्याकडं फेविकॉल आहे. तर आपण फेविकॉल आधी असा जरा ॲक्च्युली नवीन आणला आहे, तर बघू आधी तो आपण ट्रिक वर्क होते की नाही बघू. आपण कॉर्नफ्लॉवर मस्तपैकी मिक्स करू, थोडासा 2 वाटी टाकून बघू मित्रांनो. आपण आपला तुम्हाला राऊंड फिगर सांगतो, जसा आपला भाकरीचा पीठ आहे ना त्या हिशोबाने आपल्याला बनवायचं आहे. भाकरीचं पीठ कसं बनवतं तसं आपण बनवलं बघा, एकदम क्ले टाईप झालेलं आहे. आता एकदम असा थोडंसं त्याच्यामध्ये हलकंसं एकदम थोडंसं पाणी मिक्स केलं आहे, कारण की तो थोडासा कडक होत होता गमच्या याच्यामध्ये. आपण थोडासा पाणी मिक्स केल्यामुळे तर त्याची थोडीशी नमी बनून राहील. तुम्ही बघू शकता आपल्याला असा पीठ बनवलेला भाकरीचा, थोडासा असं मळून घ्यायचा त्याला. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता आपली पूर्ण बॉडी झालेली आहे, म्हणजे ते माणसाचे कपडे आहेत ना, वारकरीचे कपडे ते पूर्ण झालेले आहेत. आता आपण बोलूयात फेसकडे. आणि आता फेस आपण एकदम प्रॉपर असा बनवायचा आपल्याला, कारण की आपला जो मेन जो अट्रॅक्शन असणार आहे तो आपला फेस असणार आहे. तर आपण त्याच्यावरती थोडासा अजून फोकस करूयात आणि मस्तपैकी व्हिडिओला एन्जॉय करत राहा. तर मित्रांनो, आपला बघू शकता आपला वारकरी असा प्रॉपर झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यात तुम्ही तोंडाला थोडा बघू शकता, तुम्हाला तोंड बघून थोडा असं वाटणार नाही की त्याच्यामध्ये काय बदल केलं मी.
पण त्याला मी एकदम प्रॉपर बनवणार आहे आजच्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बघायला भेटणार आहे तुम्हाला. तुम्ही बघू शकता तर टोपी, नाक वगैरे आणि मुशी वगैरे काढलेली आहे. तर प्लॅनिंग अशी आहे का आपण ते डोले वगैरे आहेत ना ते सगळे पेंटिंगनी करणार आहेत. आणि आता बघू शकता याचं जरा सुकत ठेवणार आहे. आजच्यासाठी मित्रांनो एवढाच. तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा, सबस्क्राईब पण करून ठेवा. तर बाय बाय.